नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आजच्या या बुद्धीच्या खेळामध्ये. तर मंडळी बघा, या खेळामध्ये आपल्याला 3 त्रिकोण दिसत आहेत. तिथं आपण स्टिकच्या मदतीने या 3 त्रिकोणांची रचना केलेली आहे बघा. तर आजच्या या खेळामध्ये आपल्याला काय करायचं आहे, या 3 त्रिकोणाचे 4 समान त्रिकोण तयार करून दाखवायचे. मग या 3 त्रिकोणाचे 4 त्रिकोण तयार करत असताना या आकृतीमधले किंवा या रचनेमधले केवळ 3 काड्या आपल्याला उचलून दुसऱ्या ठिकाणी ठेवायच्यात, म्हणजे त्यांची जागा बदलायची आणि 4 त्रिकोण आपल्याला तयार करायचे, ते सुद्धा समान आकाराचे असले पाहिजेत. तर बघा, हा खेळ खेळण्यासाठी आपल्या वर्गातील विद्यार्थी इथं सर्वजण रांगेमध्ये उत्सुकतेने उभा आहेत. तर बघू यांच्यापैकी कोण हा खेळ यशस्वीपणे पूर्ण करतंय. तर सर्वात पहिल्यांदा बघा, सोहम प्रयत्न करून पाहणार आहे. चल बरं सोहम, कोणत्याही 3 काड्यांची जागा बदलायची तुला आणि यापासून 4 त्रिकोण तयार करायचे. सोहमने एक काडी उचलली, दुसरी सुद्धा उचलली आणि तिसरी सुद्धा उचलली. कोणत्या कोणत्या काड्या उचलल्या एकदा सोहम दाखव बरं. 3 काड्या उचलल्या. 3 उचलल्या का? आणि काय झालंय, 4 त्रिकोण तयार झाले. बघा, सोहमसाठी एकदा टाळ्या वाजवा. पहिलाच विद्यार्थी आहे बघा या खेळामधला, आणि त्या पहिल्याच विद्यार्थ्याने काय केलंय, या 3 त्रिकोणाचे 4 त्रिकोणामध्ये रूपांतर केलंय. तर बघा, अगदी सहजपणे आणि अगदी सोप्या पद्धतीने त्याने आपल्याला समजून सांगितलंय. पुन्हा एकदा सांग बरं सोहम, तू कसं केलंय. तर पुन्हा एकदा पहिल्यासारखी रचना करून ठेव आणि पुन्हा एकदा सांग तू कसं केलंय, म्हणजे सर्वांच्या लक्षात येईल बघ. बघा, सोहमने एक स्टिक उचलली, कुठे ठेवली बघा, दुसरी उचलून तिथं ठेवली आणि तिसरी बघा कुठं ठेवली. आणि अशा प्रकारे काय झालं, 4 त्रिकोणाची रचना सोहमने तयार केली. तर या व्यतिरिक्त वेगळ्या प्रकारे कुणाला तयार करता येते काय? वर हात करा ज्यांना येतं येते. बघा, वेगळ्या प्रकारे अजून थोडंसं वेगळं उत्तर कुणाला येत आहे माहिती आहे. या व्यतिरिक्त कुणालाही वेगळ्या प्रकारे तयार करता येत नाही. पण बघा, या व्यतिरिक्त सुद्धा 4 त्रिकोण तयार करता येतात. ते कसे येतात मी तुम्हाला इथं सांगतो. बघा, पहिल्यासारखी रचना तयार करून ठेवतोय मी. तर बघा, ही पहिल्यासारखी रचना आहे. तर अजून सुद्धा वेगळ्या प्रकारे बघा, याचे 4 त्रिकोण मी तुम्हाला करून दाखवतो, ते सुद्धा समान आकाराचे. बघा, इथं एक स्टिक ठेवली मी, त्यानंतर इथं अशी एक ठेवली आणि त्यानंतर इथं अशी ठेवली. तर याच्यामध्ये सुद्धा 1 2 3 4 समान आकाराचे त्रिकोण तयार होतात. अजून सुद्धा वेगळ्या प्रकारे तयार करते ते मी बघा पुन्हा दाखवतो तुम्हाला करून. 3 स्टिक मी हलवल्या आता इथून आणि इथं ठेवतो. आणि इथे. तर बघा, 1 2 3 4 असे 3 प्रकारे आपल्याला काय तयार करता येतात. या आकृतीपासून 4 त्रिकोणाची रचना आपल्याला तयार करता येते. तर मंडळी, हा बुद्धीचा खेळ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. हा खेळ जर आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना हा खेळ शेअर करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन बुद्धीचे खेळ पाहण्यासाठी आजच आपलं मराठी शाळा हे चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका खेळासोबत. तोपर्यंत धन्यवाद.